चला आज बनवूया चटपटीत आणि आंबट गोड अशी लसूणी चटणी। ही एक चायनीज रेसिपी आहे आणि ही चटणी आपण नूडल्स, फ्राईड राईस, मोमोज सोबत पण खाऊ शकतो व त्यामध्ये वापरू पण शकतो। अगदी खायला चटपटीत आणि स्पायसी लागते। तुम्ही बघू शकता टेक्स्चर। चला तर मग सुरुवात करूया। तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बेडगी मिरच्या बी काढून घेतलेले आहेत। किमान 20 मिनिटं तरी भिजत ठेवायचे आहेत झाकण लावून। त्याच्यानंतर हे मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला दरदरीत पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घेत आहे। तेल आपल्याला जास्तच घ्यायचं आहे। आता इथे अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे मी बारीक चिरलेला। अर्धी वाटी अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। ते 5 मिनिटं तेलामध्ये परतवून घेऊन जे आपण मिरचीची पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये घालून परतवून घ्यायचे आहे। पूर्ण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे। 5 चमचे टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चटणी बनवून तयार आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।